प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। मी संगीता काळे। आत्ताच ब्रेकिंग न्यूज येत आहे। तुळजापूर येथील उपभूमी अभिलेख कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनीच भरवला खासगी दलालांचा बाजार, होते सर्वसामान्यांची लूट। आमचे प्रतिनिधी प्रसाद मुखेरकर सध्या आपल्यासोबत लाईनवर आहेत। जाणून घेऊयात तेथील नेमका काय प्रकार आहे तो। हॅलो हॅलो प्रसाद। हॅलो मॅडम। एकंदरीत भूमी अभिलेख कार्यालयात काय प्रकार चालू आहे याबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून तुम्ही काय माहिती जाणून घेतलेली आहे का? हो नक्कीच मॅडम। मराठी टीम 2 दिवस झाले या बातमीची माहिती घेत होती आणि आज जे सत्य समोर आले आहे ते कटू आहे पण सत्य आहे। एकंदरीत आम्ही 2 दिवस भूमी अभिलेख कार्यालयात माहिती घेत असता या कार्यालयातील अधिकाऱ्याकडून वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळाली। एकंदरीत भूमी अभिलेख कार्यालय हे चर्चेचा विषय ठरत आहे। 6 महिन्यापूर्वी याच कार्यालयात उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांनी एका अधिकाऱ्याच्या घरी छापा मारला असता अनेक PR कार्ड, ठोस नकाशे, अनेक कागदपत्र इथून जप्त करण्यात आली होती। अनेक नागरिकांमधून PR कार्ड बोगस असल्याचा आरोप होत होता। हे प्रकरण असताना पुन्हा उपभूमी अभिलेख कार्यालय इथे गेलो असता कर्मचारी व दलाल या प्रमाणात दिसून आले आहेत। तसेच धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे की कुठल्याही प्रकारची शासकीय अपॉइंटमेंट नसताना पण स्वतःच्या कामासाठी चक्क अधिकाऱ्याने कामाला मुली लावल्याचे दिसून आले आहे। सदर आम्ही या प्रकरणात अधिकारी वर्गात विचारपूस केली असता प्रथम टाळाटाळ केली। प्रसाद, या प्रकरणात अजून काही माहिती सांगू शकाल का? हो मॅडम, खूप काही माहिती समोर आलेली आहे, ती पण धक्कादायक आहे। नंतर हाजरी मस्टरची मागणी केली असता हे सत्य समोर आले आहे की एकूण या कार्यालयामध्ये 19 अधिकारी हे कामाला दिसून येत आहेत, पण 9 पदे हे रिक्त आहेत। एकूण 18 जण काम करत असल्याचे दिसून आले। 11 जणांमधून 2 ते 3 अधिकारी 4 किंवा 5 महिन्याच्या मेडिकल रजेवर असल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र आमच्या टीमने पाहिलेले चित्र हे वेगळेच होते। चक्क दलाल PR कार्ड, ठोस नकाशे, मोजणीचे रिपोर्ट हे दलाल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। याबाबत अधिकाऱ्याला विचारणा केली असता अधिकारी एकमेकाच्या अंगावर चिखलफेक करत आहेत। तसेच या कार्यालयातून PR कार्ड डुप्लिकेट वाटप केल्याचा काही खुलासा काही नागरिकांनी मराठी टीम सोबत केला आहे। एकंदरीत पाहता अधिकारी दलाल याचं साठलोट या कार्यालयावर चालू आहे। मात्र प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधल्याचे दिसून येत आहे। तसेच या कार्यालयात मान्यता असणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करू द्यावे, अन्यथा एक प्रकारचा भ्रष्टाचारचा बाजारात इथे भरत आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही। धन्यवाद प्रसाद, दिलेल्या माहितीबद्दल। उपभूमी अभिलेख कार्यालयातील खळबळजनक प्रकार पुढे आला आहे। भूमी अभिलेख कार्यालय संपूर्ण दलालाच्या हाती आहे। येथील सामान्य नागरिकाला जो काही व्यवहार करावा लागत आहे तो दलालाच्या मार्फतच करावा लागत आहे। त्यामुळे सर्वसामान्यांची लूट होताना दिसत आहे। यावेळी या अधिकाऱ्यांवर शासनाची वचक आहे की नाही असेच वाटत आहे। कुठेतरी या प्रकाराला आळा बसण्याची संतप्त सर्वसामान्यातून मागणी होत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून काही धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, त्यांच्या तोंडून ऐकूयात आपण। नमस्कार दादा। PR कार्ड बद्दल तुम्ही आता बोलत होता, त्याबाबत आपण सांगा काय? इथं तुळजापूरमध्ये काय आहे की आम्ही मागे एकदा सोशलमध्ये एक भाऊ पाटील असताना एक झोपडपट्टी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतला होता। त्यावेळेस भाऊ पाटील कलेक्टर साहेबांनी 127 ते 37 असे साधारणतः PR कार्ड सगळ्याला एक जाहीर कार्यक्रम घेऊन हस्तांतरित केलेलं होतं। आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच वेळेस SDOकडे वगैरे माहितीच्या अधिकाराखाली व अजून ह्याच्यात काय कबाले वाढ झालेत का ह्याची माहिती विचारली असता त्यांनी सांगितले बाबा या लिस्टप्रमाणे जे दिलेले आहेत तेच आहे। मग असं असताना सुद्धा सिटी सर्वेला इथल्या तुळजापूरच्या सिटी सर्वेला परवा ते डेप्टी कलेक्टर आणि SLR मॅडमनी रेड मारली। मग ते मारल्यानंतर त्याच्यामध्ये जे इन्क्वायरीमध्ये जे बाहेर आलं ते कम्प्लिटली कबाले नसताना किंवा काहीच नसताना एक 150 कार्ड ते कोण MS आहेत ते त्यांच्या घरी सापडले।
आणि ते कम्प्लिटली बोगस होते. आणि पुन्हा ऑफिसमध्ये इतर कार्डाची काय चौकशी केली तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो आमच्या आजूबाजूचे लोक आहेत त्या लोकांनी काय कबाले दाखवले, काय PR कार्ड दाखवले. तर जे 137 कबाले बाबा पाटील कलेक्टर साहेबांनी दिलेले होते त्याच्या व्यतिरिक्त कबालेची इश्यू झालेले नाही. असं असताना सुद्धा 600 ते जवळजवळ 1000 PR कार्ड या लोकांनी कबाले आधारे म्हणून नवीन ओपन केलेले. आणि त्याच्या बाबतीत काय हे लोक काय कितीही तक्रारी केल्या काय केल्या काही कारवाई होताना दिसत नाही. काय इन्क्वायरी करतात म्हणतात काय 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 होताना दिसत नाही. बरेच पुन्हा ते लातूरचं SLRचं एक पथक आलं त्यांनी पुन्हा सगळी PR कार्डाची चौकशी केली. त्याला 3-4 महिने मला वाटतं 6 महिने झाले. मग अद्याप कुणावरच काय कारवाई होत नाही. म्हणजे असं म्हणजे आता लोक सांगतात बाबा हे PR कार्ड तुम्हाला कितीमध्ये मिळाले तर लोक म्हणतात 40,000मध्ये असं मिळालं असं म्हणतात. त्यामध्ये फक्त MS हा एक माणूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. याच्या पुढे आता ते जे डोईफोडे साहेब आहेत त्यांचा काही संबंध नाही, ते नवीन आहेत. पण याच्या अगोदर जे TLR होते इथं DYSLR होते ते लोक आणि याच्या अगोदर जे MS म्हणून या ठिकाणी काम केले त्या सर्व लोकांनी याच्यामध्ये अशा प्रकारचा हा गोरखधंदा केलेला आहे. तर त्या लोकांनी त्याच्यामध्ये सोनार आहेत, विशाल कावरे आहेत आणि स्वामी म्हणून एक लातूरला आता सध्या आहेत कार्यरत ते आहेत. ह्या सर्व लोकांनी जवळजवळ इतकं मोठं केलेलं आहे की याच्यामध्ये लोकांच्या हातामध्ये तर PR कार्ड आहेत पण ऑफिसमध्ये ते PR कार्ड नाही. कारण का त्यांना नुसतं वरच्यावर असं तयार करून वरच्यावर शिक्के मारून वरच्यावर दिलं जातं आणि त्यांच्याकडून जे असेल त्यांची कमाई ते प्राप्त करून घेतात. पण इतर रेकॉर्डमध्ये मिसळण्याच्या प्रयत्नामध्ये ते परवा सापडतात. पण अद्यापर्यंत जर पुन्हा बारकाईनं जर शोध घेतला तर जवळजवळ 1000-1500च्या पुढे कार्ड बोगस निघण्याची शक्यता आहे. आणि या ऑफिसमधले 2-3 लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व. या ऑफिसमध्ये खूप काही लोक इन्व्हॉल्व आहेत असा खुलासा झालेला आहे. याबाबत खूप चौकशी पथक आलं फक्त कारवाई चालू आहे अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहेत. यापुढे जाणून घेऊयात की यापुढे तरी काही कारवाई होईल का अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. नमस्कार. आज आपण तुळजापूर येथील सिटी सर्वे या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. काही प्रमाणात येथील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या समस्या खूप आलेल्या आहेत. येथील अधिकारी गैरहजर असतील, CCTVचा प्रश्न असेल किंवा येथील दप्तर मागील येथील दप्तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जप्त केले याबाबत असेल किंवा जिथे 15 दिवस कामाला वेळ हा लागला पाहिजे किंवा महिना लागला पाहिजे तिथे 8-8 महिने का लागतात याबाबत आपल्या सोबत आहेत डोईफोडे साहेब. यांच्याकडून जाणून घेऊयात की याबाबत इतका वेळ का लागत आहे आणि या प्रश्नाचा काही खुलासा आपण करणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून म्हटलं जाते की 15 दिवस कामाला किंवा महिना 1.5 महिना लागला पाहिजे. 8-8 महिने हा का बरं वेळ लागत आहे? इथले कर्मचारीचा स्टॉफ जो आहे इथले एकूण 5 पदे रिक्त आहे आणि दुसरे जे कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये निमतानदार तसंच प्रभूचे जे पद आलेत आमच्याकडे ते हाजरी साहेब म्हणून BNC खात्याकडून आलेले आहेत. त्यांना कामाचा तेवढा अनुभव नाही आहे म्हणून हे कामं मला दुसऱ्या म्हणजे आमचे OS जे आहेत मुख्यालय साहेब वगैरे यांच्या दुसऱ्या पदाकडून करून घ्यावं लागत आहे. त्याच्यामुळे साहजिकच हे माणसाकडे कामं जास्तीचे होत असल्यामुळे थोडंसं पेंडन्सी वाढत आहे आणि थोडंसं दिरंगाई होत आहे. जे आता रिक्त पद आहे ते का बरं भरले गेले नाही किंवा याबाबत नाही आता ते शासनाची वजह जे रिक्त आहे ते आपण आपण आता मी कळविले त्याच्या आधी बी कानावर घातले वरिष्ठांचे किंवा पद रिक्त असल्यामुळे ते कामाचा ओघ खूप भरपूर आहे. त्या मानानं कर्मचारी राहणं जरुरी आहे की जेणेकरून जनतेचे कामं वेळेवर व्हायला पाहिजे. तर या बदलीच्या याच्यामध्ये नियमित बदली याच्यामध्ये त्याचा विचार केला जाईल असं वरिष्ठांचं आश्वासन आहे. मागील आपल्या इथे म्हणजे दप्तर जप्त करून कलेक्टर ऑफिसमध्ये जमा केलं होतं. काही प्रमाणात काही डुप्लिकेट कागदपत्र दिसले आढळून आले होते याबाबत आपलं काय मत आहे? त्यांनी आता त्यावेळेस जे म्हणजे तपासणी केली ऑफिस कार्यालयाची त्यावेळेस डुप्लिकेट PR कार्ड 50 कार्ड त्यांच्यामध्ये त्यांना हे मिळाले होते 49 कार्ड काय म्हणाले ते त्यांनी हे केलेले आहे. आता इथे CCTVचा प्रश्न असेल, CCTV बंद आहेत, अधिकारी जागेवर आहेत का नाही हे आपल्याला कसं कळणार आहे? अधिकारी जागेवर आहेत नाही, हजेरी पत्रक वगैरे आहे पण CCTV मध्यंतरी आम्ही चालू केलं होतं पण अजून काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांना तर लगेच चालू करून घेण्याचा आम्ही प्रयत्न आहे.
काही प्रमाणात नागरिकांकडून पण समजलं जातं किंवा संताप व्यक्त केला जात आहे. शनिवार रविवारी सुद्धा ऑफिसला बाहेर कुलूप लावून आतमध्ये कामकाज हे चालू असतं. कर्मचारी सुट्टीच्या दिवशी काही येऊन कामं जे पेंडेन्सी राहिलेली आहे ते करतात आणि बाहेर कुलूप वगैरे काही नाही, फक्त दार ढकलून घेतलं जाते किंवा जेणेकरून जनतेला वाटून किंवा ऑफिस चालू आहे ते येऊन डिस्टर्ब करू नये म्हणून त्या पद्धतीने त्यांनी करून काम करून घेत असतात. सुट्टीमध्ये परत बरेच ऑफिसला काम चालत असते. सुट्टीमध्ये जे पेंडिंग काम आहे ते सुट्टीमध्ये येऊन करत असतात जजेस. ठीक आहे. नागरिक शनिवार रविवारी येऊन विचारू शकतील का मग काय त्यांच्या समस्या असतील जर आपलं ऑफिस काम चालू असेल याबाबत? तेच शनिवारी रविवारी कर्मचाऱ्याला काय वाटते किंवा आज कोणी आपल्याला येऊन डिस्टर्ब करू नये, आपलं काम शांततेने व्हावं या उद्देशानं सुट्टीच्या दिवशी येऊन ते काम करत असतात. मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करत असेल एरवी त्या वर्किंग डेला तर ते आहेच माहिती देण्यासाठी, फक्त सुट्टीच्या दिवशी आणि आलेच कोणी झालं की माहिती देतातच. काही प्रमाणामध्ये नागरिकांकडून समजलं जाते जे अधिकारी कामावर असताना सुद्धा काही दुसरे अधिकारी ठेवून त्यांच्याकडून ठोसनाकाचे असतील किंवा काही असतील ते दिले जातात. नाही, दुसऱ्या करून आपलं मुख्यालय साहेब हेच आहेत, त्यांना म्हणजे प्रमाणित परत देण्याचं काम त्यांच्याकडेच आहे. ते नकर लावायचं तयार करून देत असतात. आता फक्त नकलं आमचे जे नगरभूमापन लिपिक म्हणून जे होते भानवसिंग मॅडम ते एक्सपायर झालेले आहे, ते दुसऱ्या कर्मचाऱ्यातून करून देतात ते नकला वगैरे. त्या अडचण तेवढीच आहे किंवा ते कर्मचारी अपुरे असल्यामुळे जेवढं नियुक्तारा वेगात व्हायला पाहिजे कामाचं तेवढं होत नाही. फक्त एवढं की या बदली सीझनमध्ये किंवा बदली नियुक्ताला बदली त्याच्यामध्ये अधिकाऱ्याला ती इथली परिस्थिती सांगून जास्तीत जास्त पद आम्ही घेण्याचं करतो. आणि मोजणी असेल, मोजणी तत्काळ मोजणी किंवा मोजणी फी ही किती आहे? मोजणी फीस तसं शेतकऱ्यासाठी 2 एकरपर्यंत 1,000, 2,000, 3,000 जसे साधी, तातडी, अतितातडी. 1,000ची मुदत म्हणजे 6 महिन्यापर्यंत त्यांची मोजणी व्हायला पाहिजे. तातडीची मोजणी 3 महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे आणि अतितातडीची मोजणी 2 महिन्यात मोजणी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचे अर्ज आपल्याकडे येत असतात. असं समजा ते सुट्टीच्या दिवसात सुद्धा शनिवारी असेल रविवारी असेल ही मोजणी जे तात्काळ मोजणी असेल हे अधिकारी जाऊन करतात, त्याबाबत आपलं काय? नाही, तसं काही आम्हाला म्हणजे वरी सुट्टीच्या दिवशी अशी तारीख वगैरे देऊ नये असं काही नाही. काम जर करायचं तर सुट्टीच्या दिवशी शिवाय तारीख देऊन आमचे कोणत्याही कार्यालयाचे कर्मचारी करत असतात काम. म्हणजे सुट्टीच्या दिवशी काम करू नये असं किंवा मोजणी करू नये असं काही नाही. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं की कामे खूप वेळ लागत आहे. याबद्दल आता तुम्ही आलात, याबद्दल तुम्हाला काय वाटते, कशा समस्या सोडणार आहात तुम्ही? आता वरिष्ठांच्या नजरेखाली मी आताच 12 तारखेला पत्र दिलंय त्यांना किंवा असं इथली परिस्थिती जी आहे कर्मचारी अपुरी आणि अनुभवी कर्मचारी नाही, त्याच्यामुळे कामाची म्हणजे वाढत आहे आणि कामाचं व भरपूर असल्यामुळे या बदली सीझनमध्ये तरी कर्मचारी इथले जे रिक्त पद आहेत ते भरण्यात यावे म्हणून आपण कळविलेलं आहे. डोले यांच्या घरावरती डिप्टी कलेक्टर यांनी छापा मारून जे बोगस पॅन कार्ड जप्त केले, काही कार्ड सापडले आणि बाकीचे जे बोगस कार्ड गेले याबाबत आपलं काय मत आहे? आता इथला यांना गुन्हा विरोध कारवाई करून पुन्हाच ते तपासणीसाठी इथं पाठवलं होतं त्यांचं पथक. तर त्यांनी तपासणी करून वगैरे सगळी माहिती दिली आहे. तर जे काही म्हणजे त्या झोडीच्या घरी सापडलेलं जे रेकॉर्ड आहे ते एसएल आम्ही सील केलेलं. बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये कारवाई जे काही बोगस आढळून येईल नव्याने कारवाई बंद करण्याची वगैरे काय पुढची प्रोसेस कारणीच होईल. त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही दिले. लिस्ट काढून आणली. आत्ताचे मॅडम होत्या त्यांचे रेकॉर्डिंग काढलेले, त्यांचं पद सांगा मला काय आहे आणि त्यांनी 6 महिन्यापासून काम करते ते, नेमकं काय काम करते ते आणि त्यांची अपॉइंटमेंट आहे का त्या ऑफिसला ते सर मला माहिती आहे. लिस्ट आणली तुमच्या सिटी सर्व्हे ऑफिसमधून कर्मचाऱ्याची, त्याच्यात त्यांचं नाव नाही, मला थोडी माहिती पाहिजे. त्यांच्या व्हिडिओ शूटिंग किती मागाशी काम करताना दोन्ही पण मॅडम कोणत्या मॅडम? त्यात गेलेले मॅडम. दुसरं कोणतं मॅडम? दुसरी काढली नाही ते मी ह्या मॅडमची तर घेतली, ते 2 दिवस झालं काय दिसले नाही त्या, त्यांची तर दिसली. त्यांचं मला सांगा नेमकं काय आहे, अपॉइंटमेंट आहे का नाही ते. अपॉइंटमेंट नाही. त्यांनी कसं काय काम करायचं? माझं ते मोजणीचं काम आहे. बरं, मला वर्कलोड जास्त असल्यामुळे मी त्याला कसं त्यांना मानधनावर तत्वावर ठेवलंय का कसं काय नेमकं?
म्हणजे तुम्ही जे काम करून गेलो त्यांच्याकडून मानधन तत्वावर ठेवलंय का काय? आमच्याकडे कर्मचाऱ्याची कमी आहे बरं. संख्येची. बरं. काम तर करावं लागतं. बरं. नियमानं मला मुदनीला जाता येतं, बरं. तरी आम्ही मुदनीला जातो. मुदनीला गेल्यानंतर मुदनीचं काम करून हे काम करणं तर होणार म्हणजे तुम्ही प्रायव्हेट ही केलेलं आहे, तुमच्या रिक्सवर त्यांना दिलंय. त्यांना ठेवलेलं आहे. आणि ते काय ऑफिसमध्ये काम करत बसल्या नव्हत्या अर्धा तास. बरं. ते आल्यानंतर त्यांना काय काम करायचे मी करून दिले बरं. आणि ते करून त्यांना घेऊन द्यायला सांगितलं. म्हणजे एकंदरीत तुम्हीच अपॉइंटमेंट केलेलं आहे हॅलो. त्या मॅडमला. माझं काम पटपट व्हावं बरं. म्हणून त्यांना बोललो. उद्या जर काय झालं त्या आज एवढे मोठे PR कार्ड बोगस सापडलेले आहेत, काय झालं त्याला जिम्मेदार माझ्या प्रश्नाचं नाही ठीक आहे PR कार्ड नसेल, पण मी तुम्हाला आलेल्या काय विचारलं शासकीय कामामध्ये जे हे आहे तेवढे डॉक्युमेंट असतील काय असतील असं तुम्ही प्रायव्हेट ह्याच्यावर तुम्ही घेऊ शकता का? अहो मी काय म्हणतो की त्यांनी ऑफिसला कुठल्या डॉक्युमेंट हात लावत नाहीत ना. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. आता ज्येष्ठ आता त्यांनी कागदपत्र घेऊन तिथं ऑफिस मध्ये गेले, तिथं आम्ही रेकॉर्डिंग काढली, त्यांना बोलवलं असतं आम्ही, त्यांनी निघून गेले. ठीक आहे. रेतसर जे आहे ते ऐका 2 मिनिट सांगा. जे आहे ते माळी साहेबांना विचारा म्हणले, मग आम्ही तुम्हाला विचारायलो ना रेतसर काय. हा ही मुदनीची फाईल आहे. बरं. त्याच्या मुदनीचं अशीट मी तयार केलेलं आहे. बरं. अशीटवर माझी सही आहे. अशीट मी तयार करून दिले. त्यानंतर ब आणि कशीट हे त्यांना टोटायला दिलेलं आहे. मूळ फाईल माझ्यापाशी आहे. शिपाई आहेत ना कशाला ते फाईल जे तुम्ही म्हणता ही करायला शिपाई म्हणजे तुम्ही सरकारी कागद डॉक्युमेंट आहेत त्या मॅडमच्या हातात कसं देऊ शकता? नाहीत ना. कुठले सरकारी डॉक्युमेंट कधी होणार आहे त्यानंतर त्यावर आम्ही सही केल्यानंतर. तुम्ही कसं ठेवू शकता मॅडमला? एक सांगा, तुम्हाला डॉक्युमेंट कसे दाखवू शकता तुम्ही? कुठले डॉक्युमेंट त्यांच्या हातात जे असतील किंवा एक मिनिट ऐकून घ्या. ती मोजणीची फाईल आहे, तो सरकारी डॉक्युमेंट नाही. आता समजा त्याच्यात मोजायला गेलो तिथे 4 लेबर आहेत. ते 4 लेबर हे जी झेंडा धरतात ते काय सरकारी कर्मचारी किंवा कार्यालयात शिपाई नाहीत. इथं आता ऑफिसमध्ये आहेत ना, तुमच्या ऑफिसमध्ये होत्या मॅडम, ते सांगाल ते सांगायला ना मी तुम्हाला. तिची जी आहे ती मोजणीची फाईल आहे. 6 महिन्यापासून ते मॅडम आहे त्या रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. 6 महिन्यापासून आहे त्या. मी येऊन जातो 15 दिवस. मग तसं ठीक आहे ना, 1-2 दिवस ठीक आहे. 6 महिन्यापासून ते मॅडम येतात ना. अहो साहेब आम्ही रोजच मोजणी करतो ना. मग ते तसं त्यांना काय तर मानधन तुम्ही तुमच्या तत्वावर त्यांना मानधन दिलं असेल ना. तुमच्या तत्वावर तुम्ही त्यांना मानधन दिलं असेल. मग काय मानधन दिले ते आम्हाला पण सांगा ना, थोडं आम्हाला पण कळू द्या. कुठलं त्या मॅडमला तुम्ही मानधन दिलं असेल 6 महिन्यापासून. त्या मॅडम तुम्हाला मानधन मिळालं किंवा नाही मिळालं ते का तुमच्याकडे तक्रार केली आहे? कुणाचं नाही आम्ही तुम्हाला तक्रारचा विषय नाही. रीतसर हे आम्ही आलेले तुम्हाला काय विचारलंय, ह्याच्या व्यतिरिक्त आहे का एवढं विचारलं आहे का? आहे किंवा खोटं काही सांगितलं नाही ना. 2-3 महिने बघतोय ते मॅडम आहेत ह्याच्यात विचारलं त्यांना नाव आहे का ते. मॅडमला इकडे आहे म्हणलं. मॅडम म्हणलं मला विचारू नका, माळी साहेबांना विचारा. ठीक आहे. तिथं विचारलं त्या साहेबांना, ती म्हणजे मला माहित नाही, तुम्ही माळी साहेबांना विचारा. रेतसर माळी साहेब जॉबला पण नसताना सरकारी कामामध्ये कामं करते तिथले. आम्ही तुम्हाला काय विचारलं, ह्याच्या व्यतिरिक्त कोण आहे का हे विचारलं का नाही? तुम्हाला विचारलं, तुमचे सिनियर आहेत त्यांना विचारलं की ह्या लिस्ट प्रमाणे ह्याच्या व्यतिरिक्त कोण इथं काम करतंय का हे विचारलं का नाही? मी तुम्हाला काय चुकीचं सांगितलं का? नाही चुकीचं सांगितलं नाही. मी पण तुम्हाला चुकीचं कुठं म्हणलं? जे आहे यादीप्रमाणेच मी पण तुम्हाला बोलायलोय ना. जे माझ्याकडे यादी आली त्याचप्रमाणे बोलायलोय ना. चल 4 मासच काम मी करतोय. नाही सर असं म्हणून नाही जमणार की एकटा काय करा. कसं माहिती का, आज आतमध्ये घुसत काय जर गेलं ते पद माझं नसताना मी काम करतोय. आणि दुसरीकडे तुम्ही अभिलेख विभागामध्ये जाऊन बघा, इथं कोणाला एंट्री नसते त्या सेक्शनला. आणि लॉकर जर तुम्ही बघितलेत, आपले लॉकर झालेत 4-5 चाव्या असतात त्याला. डायरेक्टली असं कोण जर आज चाललं डायरेक्ट फाईल माझा संबंध नसताना ते काम करतोय. माझं शिक्षणच नाहीये कारण तिथं पद रिक्त आहे. ती एक बाई मिली आणि एकाची बदली झालेली आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि उष्णता या तहानलेल्या पक्ष्यांच्या मदतीला धावून आले दारपळ येथील पक्षप्रेमी भागवत बोडके. उस्मानाबाद तालुक्यातील दारफळचा असाही एक पक्षीप्रेमी अवलिया. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत आणि भयानक उष्णता यामुळे मनुष्याला अडचणी येत असतात, पण पक्ष्यांना देखील त्या अडचणी येत असतात याची जाणीव ठेवून खरखरत्या उन्हात अशा या पक्ष्याची तहान भागवण्यासाठी प्रयत्न करणारा उस्मानाबाद तालुक्यातील दारफळचा पक्षीप्रेमी भागवत बोडके हा एक अवलिया. पाहूया त्यांनी काय केलं आहे ते. सध्याची भयंकर दुष्काळी परिस्थिती पाहता रखरखते ऊन यामुळे माणसाला देखील जगणे कठीण झाले आहे. दुपारच्या वेळेत घरच्या बाहेर पडणे मुश्किल असताना
आणि पाणी पिण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना माणसाला निर्माण होणारी अडचणी पशुपक्ष्यांना देखील होत आहेत। याची जाणीव असणारा भागवत बोडके हा उस्मानाबाद तालुक्यातील दारफळचा रहिवासी या अवलिया पक्षाप्रेमी पक्षाची तहान व भूक भागवण्यासाठी एक शक्कल लढवली असून आसपासच्या झाडावर फांद्यानं प्लास्टिकचे ग्लास, खपराची झाकणे अडकून त्यामध्ये पाणी, धान्य ठेवतात आणि हेच पाणी पक्ष्यांसाठी अमृताप्रमाणे ठरत आहे। अनेक किलबिल करणारे पक्षी या पक्षी झाडावर अडकलेले ग्लासमधील पाणी पिऊन आपली तहान भागवण्यासाठी अडवून येत आहेत। अशा प्रकारे समाजातील नागरिकांनी पुढाकार घेऊन पक्षासाठी जे जमेल त्या ठिकाणी तशा पद्धतीने अन्न आणि पाणी ठेवून आपणही निसर्गाचं काहीतरी देणं आहे ते देऊन असं आवाहन केलं आहे। मराठी न्यूजसाठी अनंत साखरे। मी भागवत हरिबा बोरके, राहणार दारफळ, तालुका जिल्हा उस्मानाबाद या गावचा रहिवासी असून मी सध्या उन्हाची तीव्रता बघून काहीतरी आपल्याकडून पशु पक्ष्यांसाठी किंवा जे अगणित असे प्राणी आहेत त्यांच्यासाठी बाबा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर त्या आपल्याला स्वतः आपण उन्हाच्या तीव्रतेमुळं आपल्याला सुद्धा एवढी बुद्धी असून एवढं हे असून पाणी भेटत नाही, तर त्या पशुपक्ष्यांना कोण पाणी देईल? त्याच्या कारणामुळं मी काय विचार केला की बाबा आपणही पशुपक्ष्यांसाठी काहीतरी पाण्याचं स्रोत निर्माण करून त्यांची तहान भागावी, त्याच्यासाठी मी थोडा प्रयत्न केलेला आहे। आणि मी दररोज सकाळी उठल्यानंतर फिरायला गेल्यानंतर पशुपक्ष्यांसाठी मी पाणी व त्यांना अन्न एका ठिकाणी असं झाडावर ठेवलेलं आहे आणि ते झाडावरचे पक्षी मी ठेविस्तोवर पाणी पिण्यासाठी ताबडतोब माझ्या जवळ येतात। मला आश्चर्य वाटतं, गेलं 1 महिना झालं मी हे दररोज करीत असतो सकाळी। मग करीत असताना काही पक्षी मला पहिल्यांदा भिवून पळत म्हणजे उडून जात होते। आता ह्या महिन्यात काय झालेलं आहे, मी ती पाणी ठेवायला गेलो कीच लगेच जवळ येतात। मला आता थोडे ती भीतसुद्धा नाहीत। म्हणजे अशा प्रकारे मी पाणी ठेवून त्यांना त्यांची तहान भागण्यासाठी छोटासा प्रयत्न करीत आहे। काय करता नेमकं प्रयत्न म्हणजे काय केलेलं आहे? मी तिथं काही ग्लास आहेत, काही ग्लास आहेत, प्लास्टिकचे ग्लास आहेत आणि काही मातीची आपल्या झाकणीसारखे काही प्रकार आहेत ते झाडावर ठेवलेले आहेत आणि त्याच्यात पाणी बाटलीनं नेऊन ओततो। मग ती पाणी ओतल्या लगेच येतात। जणू काय मला असं वाटतं की ती माझी वाटच पाहत बसलेली आहे। ज्यावेळेस मी त्या दिशेनं जातो त्या दिशेच्या त्यांना चाहूल लागली ती अशी माझ्याकडं ओरडत येतात। त्याच्यात काही भोरडी नावाची प्रकार आहे, भोरडी नावाचे पक्षी आहे, पुन्हा होले आहेत, काही खारुताई काही आहेत आणि लहान लहान असे ज्यांची नावं मला पण पाठ नाहीत असे दुर्मिळ पक्षी तिथं आपला चिवचिवाट करून पाणी पिण्यासाठी येतात। लोकांना काय संदेश द्याल? मी फक्त लोकांना ही सांगेन की बाबा निसर्गावर प्रेम करा आणि अशा उन्हाच्या धाकीमुळं पशुपक्ष्यांना पाणी भेटत नाही आणि अशा निर्जीव जे जीव आहेत की बाबा त्यांना त्यांच्यावर कोण काय करणार त्यांच्यासाठी, म्हणून मी एक बाबा त्यांचा जीव वाचावा आणि उन्हाच्या तीव्रतेपासून त्यांची ताण भागावी म्हणून एक मला त्याची आवड आहे, म्हणून हा प्रयत्न मी करीत आहे। तरी माझी लोकांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ पाहत असताना बाबा आपण बी काहीतरी निसर्गाचं देणं करी आहोत असं समजून निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी पशुपक्षी हे किती माणसाच्या फायद्याचे आहेत, म्हणून त्यांनी आपापल्या गच्चीवर किंवा शेतात कुठं रानात पाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा ही माझी नम्र विनंती आहे। तामलवाडी येथे शिवरत्न क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे महापुरुषांची विटंबना करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून दिले निवेदन। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 21 एप्रिल 2019 वार रविवार रोजी प्रबुद्ध भारत मंडळ सोलापूर या मंडळाने सादर केलेल्या देखावात सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखवले आहे। हा प्रकार म्हणजे जातीजातीत भांडण निर्माण करणारे होत आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषाचा अपमान होत आहे। त्यांनी विटंबना होऊन सर्वसामान्य दलित जनता व सर्वसामान्य शिवभक्त यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून हा प्रकार म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्था याला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे।
या प्रकरणी प्रबुद्ध भारत मंडळाचे संस्थापक आनंद चंदन शिवे व महामंडळाचे कार्यकर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निवेदन तामलवाडी तालुका तुळजापूर या पोलीस ठाण्यात करण्यात आले. निवेदन देताना तामलवाडी गावचे सरपंच श्री ज्ञानेश्वर माळी, काँग्रेसचे युवा नेते GD गायकवाड, प्रहार संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अप्पूराजे गवळी, काँग्रेसचे युवा नेते हनुमंत गवळी, सुधीर पाटील, ओमप्रकाश गायकवाड, सुधीर गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अप्पासाहेब रणसुरे, निलेश चुरे, तुकाराम गायकवाड, प्रशांत राऊत, नाकेश शिंदे, महासेवाचे मालक सोपान सावंत, रत्नशिव ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, प्रभाकर लोंढे या सर्वांनीच निवेदन करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. मराठी न्यूजसाठी प्रभाकर लोंढे, तामलगाव. आजचे हे बातमीपत्र इथंच संपलं. पाहत रहा ताज्या घडामोडींसाठी मराठी न्यूज.